माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने आज भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर दाखवलेला विश्वास, सर्व कार्यकर्त्यांचं सहकार्य आणि जनतेने दिलेल्या प्रेमाबद्दल या सर्वांच्या अभावी आज मला ही महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली गेलेली आहे। हा माझ्यासाठी सन्मान नसून सोलापूरसाठी मी प्रामाणिकपणे प्रगतीसाठी वाटचाल करण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे। ती पूर्णतः एक निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने नक्की पार पाडेल। नक्कीच विकासाच्या कामांना प्राधान्य दिलं जाणार आहे। यामध्ये प्रामुख्याने मूलभूत गरजा तर पहिल्या प्राधान्याच्या आहेत। पाणी पुरवठा आहे, रस्ता आहे, आपल्या सगळ्या महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स आहेत, प्रामुख्याने महिलांचा विषय आहे, पिंक टॉयलेट्स आहेत। आता जी काही बसेस येणार आहेत त्यात महिलांसाठी काही रिझर्व करायचे आहेत। त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या शाळांचे नूतनीकरणसुद्धा आहे। असे असंख्य विषय आहेत। पण हे सगळं करत असताना जे काही आत्ता नवीन तंत्रज्ञान निघालेलं आहे त्याच्या साहाय्याने आपण नक्कीच याचा प्रयत्न करणार आहोत। यामध्ये मग धूळमुक्त सोलापूर असेल, स्वच्छ हरित सोलापूर असेल, पर्यावरण युक्त या सगळ्या विषयांना भर दिला जाईल। सोलापूर स्थायी समिती सभापतीपदी अनेक जणांच्या सिनियर लोकांची नावं चर्चेत होती आणि त्याच्यामध्ये तुमच्या गळ्यात ही माळ पडली। नक्की याचं श्रेय कोणत्या विषयावरती आपली निवड झाली असं वाटतं? प्रथम मला असं सांगायचं आहे की ज्येष्ठ कार्यकर्ते ही पक्षाची ताकद असतात। या सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांच्या मार्गदर्शनाने, सर्वांच्या सहकार्यानेच मी पुढील कामकाज करेन। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।